आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। हो आजी आजोबां हो, जर तुमचं वय 60 पेक्षा वरती असेल तर तुमच्यासाठी आज स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साहेबांच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला। बघा आजी आजोबा, जर तुमचं वय 60 असेल किंवा या ठिकाणी तुमच्या घरामधील कोणत्या एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचं वय 60 असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आता म्हणावी लागेल। बघा 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आता आनंदाचे 5 मोठे निर्णय घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण झाले अशांना आता या सर्व योजनांचे लाभ मिळणार। बघा सरकारच्या माध्यमातून 5 घोषणा आता करण्यामध्ये आल्या आहे आणि बघा आता मोठा दिलासा ज्येष्ठांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांमधील वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत कोणत्याही सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला नव्हता। बघा सरकारने निर्णय घेतला वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे मोठमोठे आजार अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावं लागते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव आज मंजूर करून दिला असून येत्या काही दिवसामध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विशेष तरतूद आणि या घोषणा आज करण्यामध्ये आल्या आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांहो, तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे निर्णय आता घेण्यामध्ये आले। एक निर्णय नाही तर 5 निर्णय आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले। आता पहिला निर्णय कोणता, दुसरा निर्णय कोणता आणि तिसरा निर्णय कोणता, चौथा कोणता आणि 5वा कोणता, हे सर्व निर्णय आता आपण अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। माता बहिणींनो, किंवा या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोणते आजी आजोबा असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी नक्कीच म्हणावी लागेल। बघा आता यामधील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे इथून पुढे बघा तुमच्या घरामधील व्यक्ती किंवा आजी आजोबा किंवा तुम्ही स्वतः जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला साधा ताप आणि सर्दी जरी आला किंवा खोकला जरी आला तर बघा सरकारच्या माध्यमातून आता 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च राज्य सरकार स्वतःच्या खिशामधून देणार आहे। याचाच अर्थ असा आहे आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे बीपी आणि शुगर सारख्या आजारांसाठी ज्या महागड्या गोळ्या दर महिन्याला विकत घ्याव्या लागतात त्या आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये अगदी मोफत आता ज्यांचं वय 60 वर्षे पूर्ण आहे अशा व्यक्तींना किंवा आजी आजोबांना आता मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आज हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा आधार कार्डवर ज्यांचं वय 60 वर्षे पूर्ण आहे अशाच या ठिकाणी राज्यामधील नागरिकांना आता लाभ देण्यामध्ये येणार आहे। बघा 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्टपणे आता सांगितले आहे। मात्र राज्यामधील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या योजनेपासून मुकावे लागू शकते। आता बघा त्यामागे कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। सरकारने ही योजना फक्त गोरगरीब नागरिकांसाठी सुरू केलेली आहे। बघा श्रीमंत व्यक्तीला कसल्याही प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग आता श्रीमंत व्यक्ती कोणती आहे आणि गोरगरीब व्यक्ती कोणती आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वरती आहे असे नागरिक किंवा ज्येष्ठ ते श्रीमंत या ठिकाणी शेतकरी असो किंवा या ठिकाणी नागरिक असो किंवा कोणीही असो अशा व्यक्तीमध्ये मोडतात तर मग त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। जर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील आणि त्यांना खूपच जास्त जमीन असेल, 15 एकर त्यांच्या नावावरती जमीन असेल तर मग अशा व्यक्तींना लाभ मिळणार नाही, एवढं सुद्धा लक्षामध्ये ठेवा।
बघा, सरकारच्या माध्यमातून अटी ह्या हमखास लावल्या जातात. आता यामागे कारणच असं असतं की या ठिकाणी फक्त जे गरजू नागरिक आहे अशांनाच लाभ मिळावा. आता बघा, या योजनेमधून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणं प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती ठरवणारा निर्णय आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषामध्ये बसतील त्यांना येत्या काही दिवसांमध्ये आता याचा मोठा लाभ मिळणार आहे. तर मग आजी आजोबांनो, तुम्हाला नेमकं या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तुम्हाला नेमकं प्रोसेस तरी काय करायची, डॉक्युमेंट तरी काय लागणार, सर्व काही आपण अगदी 1 मिनिटामध्ये पाहण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा, दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या हातातल्या खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्य केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता बघा 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हाताऱ्या व्यक्तींसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वात मोठी योजना आता सुरू करण्यामध्ये आली आहे. 4,500 रुपये प्रतिमाह आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. यामुळे आता ज्येष्ठांची चिंता कायमचीच मिटणार आहे असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे हरकत पडणार नाही. बघा, या पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका होत्या त्या सर्वांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, म्हाताऱ्या व्यक्तींनो किंवा या ठिकाणी आजी आजोबांनो किंवा जर या ठिकाणी तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल, बघा आता म्हाताऱ्या व्यक्ती आपण हा शब्द अशामुळे वापरला की या ठिकाणी जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना स्पष्टपणे समजत नाही ही योजना कोणासाठी आहे. बघा, त्यामुळे आपण या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागत असून 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जार काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी मोठा भार पडत असला तरी पण ज्येष्ठांनो, तुमच्या कल्याणासाठी आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला आणि आता ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले त्यांची नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने आता विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार स्वतः त्याच्या खिशामधून किंवा त्यांच्या खिशामधून उचलणार आहे. कोणावर सुद्धा तुम्हाला आता अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हे एक प्रकारचा सर्वात मोठा आधार आता मानता येईल. तर मग आजी आजोबांनो किंवा ज्येष्ठ नागरिकांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. आता बघा, हा सर्व लाभ तुमच्या पदरामध्ये कसा पाडून घ्यायचा हे देखील आता आपण बघणार आहोत. बघा, आता तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणे अशक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काही प्रोसेस सांगितली आहे ती समजून घेणं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्या बदलासाठी तो अर्ज करण्यासाठी बघा तुम्हाला उभे राहणं हे महत्त्वाचं आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे की मोफत उपचारासाठी एक विशेष कार्ड आता काढणे अनिवार्य झालं आहे. बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार किंवा झटके यावर आता या ठिकाणी उपचार केला जाणार आहे. सरकारनं या संपूर्ण योजनांसाठी बघा
40,000 कोटीचा प्रचंड निधी मंजूर केला असून त्या निधीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्येष्ठांना सुद्धा दिलासा देण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने स्वतः निर्णय घेतला, शेतकऱ्यांचा सुद्धा आता फायदा होत आहे. तुम्हाला माहीत आहे, गेल्या कित्येक दिवसापासून असे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही. सरकारने याद्या लावल्या होत्या. बघा, त्या यादीनुसार काही शेतकरी पात्र ठरले, काही शेतकरी अपात्र ठरले. परंतु जे पात्र असून ज्यांना लाभ भेटला नाही अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा आता निकाली लागणार आहे. बघा, शेतकरी बांधवांनो किंवा ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा निर्णय आहे. कारण की तुमच्या कर्जमाफीची जी काय अडचण होती ती आता दूर होणार आहे. सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची 2.5 लाख रुपयांची ठेवली आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 3 लाख असेल, 4 लाख असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही शेतकरी जरी असाल तुम्हाला 10 एकरपेक्षा या ठिकाणी जास्त शेती नसायला पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमचं वय किमान 60 पेक्षा जास्त असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता बघा, विशेषतः महाराष्ट्रामधील, बघा आता सरकारने सांगितल्यानुसार तुम्ही महाराष्ट्रामधील असायला पाहिजे अशाच या ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय आता ज्येष्ठांसाठी घेण्यामध्ये आले आहेत. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने सांगितल्यानुसार जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात अशांना ही योजना लागू नाही, किंवा जे या ठिकाणी सरकारी नोकरीला पहिल्यांदा लागले होते बघा त्यांना सुद्धा ही योजना लागू नाही, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. बघा, सरकारने सांगितलेले हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे आणि सरकारच्या घोषणा सुद्धा महत्त्वाच्या आहे. सरकारच्या घोषणा खूपच महत्त्वाच्या आहे, कारण पहिल्यांदाच ह्या घोषणा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने घेतलेली आहे. बघा, येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत असे अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आत्ताच तयार करून ठेवा. तुम्हाला नेमकं काय करायचं हे लक्षामध्ये ठेवा. तुमच्या बँकेची KYC असायला पाहिजे. आणि बघा, जेव्हा कधी ही योजना सुरू आता या ठिकाणी होणारच आहे, तर या योजना जेव्हा सुरू होणार तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्टपणे डॉक्युमेंट सांगितली जाणार आहे, नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पासबुक तुमच्याकडे असायला हवं. हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट या ठिकाणी म्हणावं लागेल. तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे की उत्पन्नाचा दाखला. आता बघा, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचा सातबारा सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. बघा, यानुसार या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, अर्ज सुटले की तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.